पुलगाव शहरात वीज वितरण कंपनीनं विद्युत खांबांवर धार्मिक त्रिशूल लावून भारतीय संविधानाच्या कलम 14, 15 आणि 27चे सर्रास उल्लंघन केल्याचा आरोप समता सैनिक दलानं केला आहे। याबाबत त्यांनी निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। ऑल इंडिया समता सैनिक दलाचे राज्यप्रमुख डॉक्टर भूषण रामटेके यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले। पुलगाव येथील नाचनगाव पुलगाव रस्त्यावरील दुभाजकावर सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत रस्त्याचे बांधकाम सुरू आहे, तर वीज खांब उभे करून त्यावर स्ट्रीट लाईट लावण्याचं काम वीज वितरण कंपनीला देण्यात आलंय। नाचनगाव पुलगाव सिमेंट रस्त्यावर मधोमध असलेल्या दुभाजकावर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीनं खांब उभे केले आहेत। त्यावर लावलेल्या विद्युत पथदिव्यांवर त्रिशूळ आणि डमरू अशी धार्मिक चिन्ह लावण्यात आली आहेत। हे कृत्य जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक आणि मनुवादी विचारधारेतून केले गेले असल्याचा आरोप समता सैनिक दलानं केला आहे। यामुळे भारतीय संविधानाच्या कलम 14, 15 आणि 27चे उल्लंघन करण्यात आल्याचे त्यांनी निवेदनातून म्हटले आहे। प्रशासन एकाच धर्माला प्राधान्य देत आहे आणि इतर धर्माविषयी भेदभाव करत आहे, असेही समता सैनिक दलानं म्हटलंय। त्यामुळे या प्रकरणी न्यायालयीन मार्गाचा अवलंब करून जबाबदार अधिकाऱ्यांना कायद्यापुढे उभे केले जाईल। वेळप्रसंगी संविधानिक मार्गानं आंदोलन करण्याचा इशाराही समता सैनिक दलाने वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना निवेदनातून दिला आहे। निवेदन देताना बौद्धिक प्रमुख डॉक्टर भूषण रामटेके यांच्यासह अध्यक्ष सुरेंद्र भैसारे, ज्योती भैसारे, कांशीराम धोंगडे, राजेश भगत, पद्माकर अंबांदे आदी उपस्थित होते। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा।